जनता काटा 10 नाही 100 उभे कर म्हणा 100. या परमेश्वराची शपथ घेऊन सांगतो मी माझ्या आयुष्यात कधी सुद्धा काटा मारला नाही. त्याच्यापेक्षा काय कर म्हणाव तू दुसरा एक कारखाना उभा करून चालवून दाखव मग मी मानतो तुला. काल जे आरोप केले त्यांनी भारतात असं म्हणून त्याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही त्या माणसाचा अभ्यास म्हणजे अभ्यास म्हणण्यापेक्षा तो निगेटिव्ह प्रवृत्तीचा माणूस आहे आणि कुठल्याही गोष्टी हाईप करून त्याला दाखवायची सवय आहे. तर त्यानं जी माहिती दिलेली आहे ती संपूर्णपणे चुकीची आहे. दिनांक 15/11/2014 रोजी MS-13 AJ 3146 या वाहनाने शशिकांत रामचंद्र पाटील कोथाळे यांच्या शेतातून पुढील ट्रेलर पूर्ण नीट ऐका पुढील ट्रेलर पूर्ण व मागील वरचा थर म्हणजे मागच्या ट्रेलरचा वरचा वायर रोप हा एका शेतकऱ्याचा होता. ठीक आहे. त्याचं वजन आला 11 टन आणि पांडुरंग लक्ष्मण माने कोथाळे त्याच गावातला दुसरा शेतकरी पांडुरंग लक्ष्मण माने कोथाळे यांच्या शेतातून मागील ट्रेलरचा खालचा थर म्हणजे खालचा वायर रोप भरून आणला होता. त्यामुळे त्या वाहनाचं वेगळं वजन झालेलं आहे. मानेच्या वजनासाठी पहिल्या शेतकऱ्या जो आहे शशिकांत रामचंद्र पाटील यांचं क्लिअर वजन बाजूला काढण्यासाठी मानेच्या उसासहित वजन झालेलं आहे म्हणून ते 4 टनानं वजन MT वाहनाचं जास्त दिसतंय. त्यांचं म्हणणं आहे की मी जनता काटा उभा करणार आहे म्हणजे जनता काटा 10 नाही 100 उभे कर म्हणा 100. या परमेश्वराची शपथ घेऊन सांगतो मी माझ्या आयुष्यात कधी सुद्धा काटा मारला नाही. 100 काटे मालकाकडून असं कधी होणार नाही. या भागातील नागरिक बोलतोय त्याच्यापेक्षा काय कर म्हणाव तू दुसरा एक कारखाना उभा करून चालवून दाखव मग मी मानतो तुला. या भागामध्ये काटा कमी आहे असं कुठली तक्रार नाही. शेतकरी आहेत सर्व. परमेश्वर पिंपरीचा भरपूर ऊस जात आहे. कुरुल जे जिल्हा परिषद गट आहे त्यासाठी तुमचं विजन काय? जिल्हा परिषद गट हा एक आदर्श जिल्हा परिषद गट मी तयार करणार आहे. त्याच्यासाठी मी एक 365 दिवसाचा एक प्लॅन केला आहे. त्याच्यामध्ये इंटरनेट कनेक्टिंग जे मुख्य रस्ते आहेत रस्त्याचा सगळ्यात प्रमुख प्रश्न आहे आपल्या इथं आणि रस्ते आपण करणं फार गरजेचं आहे. बाकीचे जे छोटे मोठे विषय आहेत म्हणजे काय जिल्हा परिषद शाळा असतील त्यांचं नूतनीकरण असेल तिथल्या काही शिक्षकांच्या अपग्रेडेशन असेल काही शाळांना आपल्याला एक आदर्श शाळा तयार करायच्या आहेत. त्यामध्ये काही शाळा आपल्याला सेमी इंग्लिश मिडियम करायच्या आहेत काही इंग्लिश मिडियम पण करता येतील का बघणार आहे. कारण कसं आहे जे गोरगरीब शेतकऱ्याची मुलं आज फी देऊन इंग्लिश मिडियम शाळेत जाण्याची वेळ आलेली आहे. का आलेली आहे? कारण जिल्हा परिषद शाळांची क्वालिटी आपल्याला इम्प्रूव्ह करावं लागेल. खालावली म्हणणार नाही मी परंतु काळाच्या बरोबर आज इंग्लिश मिडियमची जी गरज आलेली आहे म्हणजे आज नोकरी करायला पोरांना जर जायचं असेल एखाद्या फार्मा कंपनीत एखाद्या IT कंपनीमध्ये तर त्याला इंग्लिश येणं फार गरजेचं आहे आणि तिथं कुठेतरी आपला विद्यार्थी कमी पडतोय तर ती गोष्ट इम्प्रूव्ह झाली पाहिजे. टेक्निकली गोष्टी सुधारल्या गेल्या पाहिजे आणि आपल्या इथले जे दवाखाने आहेत शासकीय दवाखाने असतील किंवा काय दवाखाने त्यांच्यामधली काही सुधारणा झाली पाहिजे आणि रोड सुधारणा झाली पाहिजे. आपल्या इथले काही महिला जे आहेत त्यांच्याबद्दल काय करणार? महिला सक्षमीकरणामध्ये काय बचत गट आहेत त्या बचत गटासाठी माझ्याकडे एक प्लॅन आहे. त्याच्यामध्ये सगळ्या महिलांना बसवून त्यांची काही स्पेशालिटी आहे म्हणजे प्रत्येक महिलेची स्पेशालिटी असते की कोण समजा कोण शिवणकाम चांगलं करते कोण विणकाम चांगलं करते कोण एम्ब्रॉयडरी चांगलं करते कोण भाकरी चांगली करते कोण शेंगाची चटणी करते कोण मसाले करते. तर याचं कुठंतरी एक एकत्रीकरण करून एक संस्था चांगली उभी करून त्याचं मार्केटिंग करणं फार गरजेचं आहे. महाराष्ट्र लेवलवर भारताच्या लेवलवर आपल्याला हे मार्केटिंग करावं लागेल. कारण आज मी फार्मा कंपनी चालवताना किंवा सॅनिटर ज्यावेळी आपण विकलं तर केरळपासून दिल्लीपर्यंत सॅनिटायझर आपण विकलं होतं. त्या गोष्टी मला माहीत आहेत की कशा पद्धतीनं प्लॅन आउट केलं पाहिजे तर ते पण माझ्या डोक्यामध्ये आहे. आता या माध्यमातून सर्व मतदारांना एवढंच आवाहन करतो की हा माणूस क्षुल्लक आहे क्षुल्लक ह्याच्या विचाराची पातळीच नाही आहे. आरोप कुठला करावा त्याचा अभ्यास तर करावा म्हणजे मी त्याला काय काउंटर करू शकतो किंवा काय त्याच्यावर उत्तर देऊ शकतो असं तोंडगशी पडायचे आरोप तर करू नको म्हणावं त्याला. या माध्यमातून मी त्याला सांगू इच्छितो तुम्ही आरोप करा सर पण अभ्यास करून करा व्यवस्थित करा की जेणेकरून तुमचं चांगलं होईल. हसं होणार नाही लोकांच्या मध्ये तुमचं हसं व्हायला लागले आणि मतदार हे तुम्हाला मतपेटीतून उत्तर देणार आहेत उद्या 7 तारखेला. नमस्कार. जिल्हा परिषद जेवढे मतदार आहेत त्यांना काय आव्हान कराल तुम्ही? मतदारांना मी आव्हान करतोय की उद्याच्या 7 तारखेला मी आणि बिरदू मोठे आणि असलमभाई चौधरी या तिघांना कमळाचं बटन दाबून प्रचंड मताधिक्यानं बहुमतानं विजय करा. समोरच्या उमेदवाराचा डिपॉझिट जप्त करा.